नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मिक्स डाळींचे अप्पे. त्याच्यासाठी इथे एक अंदाजाने कुठली पण वाटी तुम्ही सेट करू शकता. मी इथे छोटी वाटी सेट केली आहे. ह्या छोट्या वाटीने मी 3 वाट्या भरून तांदूळ घेतले आहे. तांदूळ इथे तुम्ही कुठला पण वापरू शकता. रेशनचा तांदूळ पण वापरू शकता किंवा डेली यूजमधला तांदूळ पण तुम्ही इथे वापरू शकता. आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेते त्या वाटीने आपल्याला सर्व डाळी घेतल्या. 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ. इथे सालासकट सुद्धा तुम्ही डाळी वापरू शकता. 2 चमचे मी इथे मसूर डाळ घेतली आहे. 2 चमचे तुरीची डाळ घेतली आहे. तुम्ही आवडीप्रमाणे इथे डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा एक डाळ वापरून सुद्धा तुम्ही हे अप्पे करू शकता. डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आता तांदूळामध्ये मी 1 टीस्पून मेथी दाणे घातले आहे. मेथी दाण्यामुळे फर्मेंटेशन प्रोसेस ही चांगली होते आणि अप्पे हलके व्हायला मदत होते. त्याच्यानंतर डाळीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळी आणि तांदूळ रात्रभर आपण भिजत घालून घेऊ शकतो किंवा 5 ते 6 तासात ह्या डाळ आणि तांदूळ भिजून तयार होतात. त्याच्यानंतर मिक्सरला आपल्याला डाळ आणि तांदूळ हे बारीक वाटून घ्यायचे आहे. डाळ आणि तांदूळ आपले भिजून तयार आहेत. मी रात्रभर हे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. आता आपल्याला डाळी भिजलेलं पाणी वापरून डाळ आणि तांदूळ हे वाटून घ्यायचे आहे. गरजेप्रमाणे पाणी घालून आपल्याला हे धान्य वाटून घ्यायचे आहे. सुरुवातीला डाळीमध्ये पाणी न घालता आधी मिक्सरला फिरवून घेऊ आणि नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून धान्य हे चांगले वाटून घेऊ. अशा पद्धतीने डाळ ही चांगली वाटून तयार होते. अशा पद्धतीने सर्व डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आता तांदूळ पण आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत. डाळ आणि तांदूळ आपले हे वाटून तयार आहे. आता एका भांड्यामध्ये दोन्ही आपण मिक्स करून 2 ते 3 मिनिट चांगले फेटून घेऊ. दोन ते 3 मिनिट असं चांगलं मिश्रण फेटून घेतल्यामुळे मिश्रण हे हलकं होतं आणि चांगल्या पद्धतीने फर्मेंट होतं. आता हे मिश्रण आपल्याला फर्मेंट होण्यासाठी एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. 7 ते 8 तासात हे मिश्रण फर्मेंट झालं आहे. तुम्ही इथे बघू शकता. मिश्रणाला चांगली जाळी पडली आहे. आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ आणि बॅटर हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण काही भाज्या ह्या अप्प्याच्या मिश्रणात घालून घेऊ. याच्यामुळे अप्रतिम चवीचे अप्पे हे तयार होतात. इथे पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची आणि थोडे कॉर्नचे दाणे, कांदा
हिरवी मिरची आणि मी गाजर घेतला आहे. काही कढीपत्त्याची पानं पण मी इथे घेतली आहे. आता इथे कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर 1 टीस्पून मोहरी घालून फोडणी तयार करून घेऊ. मोहरी तळतळायला सुरुवात झाली आहे. मोहरी चांगली तळतळू द्यायची आहे. आता अर्धा टीस्पून जिरा आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे. जिरं पण चांगलं फुललं आहे. त्याच्यानंतर कट केलेल्या बारीक हिरव्या मिरच्या आपल्याला चवीप्रमाणे इथे वापरायच्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हिरव्या मिरच्या वापरू शकता. 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे, तो पण आपल्याला इथे घालायचा आहे. तुम्ही इथे आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण ठरवू शकता किंवा आवडीप्रमाणे भाज्या इथे वापरू शकता. आता काही कॉर्नचे दाणे इथे आपल्याला घालायचे आहेत. सध्या कॉर्नचा सीझन सुरू आहे. तुम्ही कॉर्न इथे अप्प्यामध्ये घालू शकता. कढीपत्त्याची पानं पण आपल्याला इथे वापरायची आहे. भाज्या नसतील तर कांदा, हिरवी मिरची हे घालून सुद्धा तुम्ही अप्पे हे बनवू शकता. आता गाजराचे बारीक केलेले तुकडे पण आपल्याला इथे वापरायचे आहेत. थोडीशी पिवळी शिमला मिरची आणि लाल शिमला मिरची पण मी इथे वापरली आहे. तुम्ही टोमॅटोचा वापर सुद्धा इथे करू शकता. भाज्या 1 ते 1.5 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. इथे भाज्या आपल्याला फार शिजून घ्यायच्या नाही आहेत. फास्ट गॅसवरच मी ह्या भाज्या परतून घेत आहे. 1 टीस्पून हळद आपल्याला इथे घालायची आहे. बॅटरच्या अंदाजाने आपल्याला हे मसाले सर्व वापरायचे आहे. आल्याची पेस्ट इथे घालायची आहे. आलं किसून सुद्धा तुम्ही कच्चं बॅटरमध्ये घालू शकता. फार छान टेस्ट त्याच्यामुळे अप्प्यांना येते. भाज्या परतून झाल्या आहे. आता आपण त्या अप्प्याच्या मिश्रणात घालून घेऊ. इथे भाज्या घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे. भाज्या इथे घालून तयार आहे. मिश्रण मी मिक्स करून घेतलं आहे. आता अप्पे बनवायला सुरुवात करू. अप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अप्पे पात्रामध्ये तेल घालून घ्यायचे आहे. आणि साईडच्या कप्प्यामध्ये आपल्याला आधी अप्प्याचं मिश्रण हे भरून घ्यायचं आहे. मधोमध मिश्रण सुरुवातीलाच भरलं तर ते अप्पे हे करपू लागतात. म्हणून आधी साईडनी अप्पे हे भरून घ्या आणि स्लो ते मीडियम गॅसवर अप्पे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सर्व कप्प्यामध्ये अप्प्याचं मिश्रण हे घालून घेऊ. आता झाकण ठेवून स्लो ते मीडियम गॅसवर अप्पे हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. 1 ते 1.5 मिनिटामध्ये अप्पे हे चांगले भाजून होतात. वरची बाजू ही पूर्ण ड्राय झाली आहे आणि दुसऱ्या बाजूने अप्पे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अप्पे हे बनवून बघा. नाश्त्याला हे अप्पे फार छान वाटतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. दुसऱ्या बाजूने पण झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता सुद्धा तुम्ही हे अप्पे भाजून घेऊ शकता. आपले टेस्टी असे अप्पे तयार आहेत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा पद्धतीने सर्व अप्पे आपण भाजून घेऊ. अप्पे हे सर्व करून घेऊ. टोमॅटो केचप बरोबर, चटणी बरोबर हे अप्पे तुम्ही सर्व करून घेऊ शकता. धन्यवाद.